Good morning, student. We continue the same lesson. Lesson substances in common use. We continue the next point. We already studied some common salt, crystalline crystallizer, then alpha, beta, gamma rays. Properties of alpha, beta, gamma rays. आता this portion, page number 156 and 157. This portion is omitted. Also, this portion, radioactive isotopes are used in various fields. This portion is omitted. This portion is how no in exam. आता hazards radioactive substances radiation. म्हणजे रेडिओ सबस्टन्सचा दुष्परिणाम काय होतो रेडिएशनचा. आता ओनली सी द सेंट्रल नर्वस सिस्टीम इज अफेक्टेड बाय रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स. आपली जे सेंट्रल नर्वस सिस्टीम असते त्याच्यावरती त्याचा परिणाम होतो. सेंट्रल नर्वस सिस्टीम इज अफेक्टेड बाय द रेडिओएक्टिव्ह रेडिएशन. रेडिओएक्टिव्ह रेडिएशनच्याच आपली सेंट्रल नर्वस सिस्टीम असते, मज्जा संस्था असते, त्याच्यावरती त्याचा परिणाम होत असतो. आता नेक्स्ट, हेरिडिटी डिफेक्ट्स आर जनरेटेड बाय बंबार्डमेंट ऑफ रेडिएशन DNA इन द बॉडी. अनुवंशिकतेमध्ये काय होतो त्याचा परिणाम होतो. मोस्ट इम्पॉर्टंट, रेडिएशन कॅन बी पेनिट्रेट द स्किन. रेडिओटिव्ह आपल्या स्किन मधून जात असतात आणि त्याच्यामध्ये डिसीजेस लाईक स्किन कॅन्सर, ल्युकेमिया. जर आपल्या रेडिओटिव्ह सबस्टन्स शरीरामध्ये गेलं तर काय होत असतात, स्किन डिसीज. यू नो इन सेकंड वॉर, दुसऱ्या महायुद्धामध्ये, तुम्ही हिस्ट्रीमध्ये त्याचा अभ्यास केलाय, हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरावरती अणुबॉम्ब टाकला आणि त्याच्यातून जे रेज बाहेर पडले होते अल्फा बीटा गॅमा रेज, and that rays affected on the heredity. म्हणजे त्याचा अनुवंशिकतेवर परिणाम झाला. म्हणजे त्यानंतर जे मुलं जन्मले ते कसे जन्मले, लोळे पांगळे जन्मले. मग these radiations are very harmful. Radioactive pollutant created due to the explosion enter the body through air and it's difficult to control them. रेडिओएक्टिव्ह काय होत असतं, ते प्रदूषण क्रिएट करतात, निर्माण करतात. म्हणजे रेडिओएक्टिव्ह रेडिएशन कॅनॉट बी कंट्रोल. म्हणजे रेडिओएक्टिव्ह जर रेज असतात बाहेर पडल्यानंतर त्याच्यातून 3 रेज बाहेर पडतात, एक अल्फा बीटा गॅमा रेज. अगेन टू फॉर्म 3 रेज अल्फा बीटा गॅमा रेज. अशा पद्धतीने ती काहीतरी शृंखला चेन चालू असते. देअरफॉर वी कॅनॉट बी कंट्रोल द रेडिओएक्टिव्ह रेडिएशन. दिस इज व्हेरी difficult to control the radioactive pollutant. Radioactive pollutants are released in the sea, in the bodies of fishes through them into the human body. समुद्रामध्ये पाण्यामध्ये माशावरती त्याचा परिणाम झाल्यानंतर ह्युमन बॉडीवरती सुद्धा परिणाम होतो. रेडिओ ॲक्टिव्ह पेंट्स आर कॅन कॉज कॅन्सर. रेडिओ ॲक्टिव्ह पेंट्स जर आपण पाहिले तर काय होतो असतो, कॅन्सर हा नावाचा रोग होतो. रेडिओ आयसोटोप्स ट्रॉन्टिनियम-90 कॅन बी इंटर द बॉडी, प्लांट्स, फ्रूट्स, फ्लॉवर्स, ग्रेप, मिल्क, etc. cause a disease like bone cancer and leukemia. And these are the harmful effects of the. आता नेक्स्ट, आता फूड कलर्स. आता some chemical substances in day-to-day life. The food that eat objects like clothes, utensils, watches, medicines, other objects made of various kinds of matter. This affects our health directly or indirectly. The food colors, we eat different colors of sweets.
but these food colors are mixed in the most of soft drinks. कोल्ड ड्रिंक्स असतात त्याच्यामध्ये काय कलर मिक्स केल्या जातात. फूड स्ट्रॉप्स अवेलेबल इन द मार्केट. दीज फूड कलर्स आर इन द फॉर्म ऑफ कशामध्ये असतात, त्याच्यामध्ये पावडर फॉर्ममध्ये असतात, जेल्स असतात, पेस्ट असतात. दीज पावडर्स आर मिक्स इन फूड that is harmful. Contain color essential added cream, ice candles, sauce, fruit juice, cold drinks, pickles, jams, jelly. Food colors are often found in added or packed meat, chili powder, turmeric sweet, other similar substances so as go to them good colors. Harmful effects of artificial food. अच्छा काय इफेक्ट होतो हार्मफुल इफेक्ट. that these can be harmful for those who consumes on a regular basis. आपण नेहमी जर असा तो पे केला जातो तर त्याचा आपल्यावरती परिणाम होतो. डिसीजेस लाईक ADHD, attention deficits, hereditary disorder can be children's due to excessive consumption of food with added the colors. म्हणजे लहान मुलामध्ये काय होत असतो, ADHD हा नावाचा लहान मुलामध्ये रोग होतो असतो. म्हणजे 2000 असं. आता व्हॉट इज अ डाईज. द नेक्स्ट पॉइंट इज दिस ओमिटेड. आता डाईज, आता कलर सबस्टन्सेस विच अप्लाइंग ऑन द आर्टिकल्स imparts colors on to articles called the dyes. What is dye विचारलं तर आपल्याला सांगतात कलर्स सबस्टन्सेस विच अप्लाइंग टू द आर्टिकल. जे आर्टिकल असतात त्याच्यावरती जो कलर लावलेला असतो, impart that color to the article is called. Generally dyes is soluble in water and insoluble in oil, often moderate to be fixed color to dyeing the clothes. Other plants are main source of the color, preparing natural dyes. Roots, leaves, flowers, bark, fruits, seeds, fungus, petal are used making dyes. These are the natural colors from roots, flowers, bark, seeds. Artificial colors. Other next artificial, regularly artificial colors. रंगपंचमी म्हणजे काय करतो आपण रंगपंचमी. discoordinating the horse painting. Red color is रंगपंचमी व्हेरी डेंजरस. जो रेड कलर असतो म्हणजे डार्क कलर असतो व्हेरी डेंजरस बिकॉज इट कंटेन्स हाय प्रोपोर्शन ऑफ मर्क्युरी. रंगपंचमीमध्ये जो कलर वापरला होतो त्याच्यामध्ये मर्क्युरी असतो. दॅट इफेक्ट्स ऑन द स्किन पोजेस रिस्क लाईक ब्लाइंडनेस, स्किन कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. अस्थमा, इटेचिंग स्किन, परमनंट ब्लॉकिंग ऑन स्वीट पोरस. जे शरीरावरती आपले ते छिद्र असतात ते काय होतात, बंद होतात. म्हणून जे डार्क कलर असतात रेड वगैरे, डोंट यूज द इन रंगपंचमी. यू हॅव टू यूज द आर्टिफिशियल कलर्स दे मेड फ्रॉम द लीव्स, फ्लॉवर्स, रूट्स, बार्क. Deodorant. The body odor cause bacterial decomposition of sweat. Deodorants are used to prevent this odor. Every body likes pregnant deodorant to remain the fresh whole days. School children use deo on a large scale. This large scale use deo adolescent is a resultant advertised shown in television. Deodorants are contain parabens, methyl, ethyl, propyl, benzene, and butyl. Also, alcohol large proportion of aluminum compounds. Ordinary deo, anti-spraying deo, clinical deo. Harmful effects. Many different types of deos. For example, ordinary deo, anti-spraying deo, then clinical deos. Harmful effects. Aluminum. Zirconium compounds like most harmful chemicals and deodorant. Disorder to headache, डोकेदुखी, अस्थमा, respiratory disorder, heart disease are like occur without our knowledge.
There is a possibility various skin disorders, also skin cancer due to the aluminum hydrochloride. आता नेक्स्ट पॉइंट इज टेफ्लॉन. व्हॉट इज टेफ्लॉन? टेफ्लॉनची काय असतात युटेन्सिल्स असतात. टेफ्लॉन इज कोटिंग युटेन्सिल्स अँड इंडस्ट्रियल इक्विपमेंट्स टू अवॉइड स्टिकिंग. टेफ्लॉनची भांडी असतात. व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ टेफ्लॉन? Molecular formula is important. C2H4N. Chemical name is polytetrafluoroethane. C2F4 bracket close N. This is the name of the Teflon. आता in textbook the properties and uses are given. आता atmosphere chemical substance have no effect on the Teflon. atmosphere त्याच्यावरती परिणाम होत नाही टेफ्लॉनवरती. Neither water nor oil will stick the Teflon coating. पाणी किंवा ऑइल त्याला काय होत असतं चिटकून राहत नाही. आता हाय टेम्परेचर डू नॉट इफेक्ट ऑन टेफ्लॉन. इट्स मेल्टिंग पॉइंट इज 327 डिग्री सेल्सिअस. म्हणजे त्याच्यावरती उष्णतेचा परिणाम होत नाही. टेफ्लॉन कोटेड आर्टिकल्स आर इझी टू क्लीन. मग दीज आर द प्रॉपर्टीज. Uses Teflon is a poor conductor of electricity, therefore Teflon cladded wires and parts use a high technology electronic instrument. It is used making non-stick kitchenware. आपल्या स्वयंपाकघरातील भांडी यूज करण्याचे. कलर मेटल सीट्स 2 wheelers 4 wheelers are given the Teflon coated protect from the damage, high temperature and grain. Powder coating, anodizing, ceramic. Other these are not important. आता what is powder coating? आपण जे विंडोज असतात त्या पावडर कोटिंगचा यूज केलेला असतो. पावडर कोटिंग इज मेथड अप्लाइंग लेअर ऑफ हार्डनर दॅन द पेंट सरफेस ऑफ आयर्न ऑब्जेक्ट टू प्रिव्हेंट द रस्ट. आयोनायझिंग. आता प्रोटेक्टिंग लेअर फॉर्म नॅचरली सरफेस एलिमेंट metal like aluminum by the reaction of oxygen in air. In hydrogen process, the layer can be made by desired thickness. Hydrogen can be done electrolysis process. This process is by through the electrolysis. The next portion is omitted. This porcelain, bone china, advanced ceramic. These are the theory. Okay, see you next.